गुड मॉर्निंग. सो डे 2 बिगिन्स. आम्ही आज खूप लेट उठलोय. आता वाजले 10:30-11 वाजायला आले. हॅपी बर्थडे. थँक्यू. सो आता आम्हाला जायचंय पूल मध्ये, जे आम्हाला जायचं होतं 10 वाजता आणि आम्ही आता हॅपी बर्थडे अगेन. चाललोय. हॅपी बर्थडे. तुझं काय आहे? हॅपी बर्थडे. पूर्ण दिवस नुसता हॅपी बर्थडे, नुसता हॅपी बर्थडे. ओके, थँक्स, लव यू फॉरएव्हर. सो आता आम्ही रेडी होतोय पूल साठी आणि मग आम्ही पूल मधनं परत हॅपी बर्थडे. बसा. पूल मधनं परत रेडी झाल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत लंच साठी एका स्पेशल जागेवर. ती स्पेशल जागा तुम्हाला कळेलच. सो आता लेट्स गेट रेडी फॉर पूल. सो आय एम रेडी विथ माय स्विमसूट आणि आता आम्ही फॉक्सटेलची सनस्क्रीन वापरते. आता झाले प्रोडक्ट. सो आय एम ट्राईंग की कसं असेल आणि हे खरंच स्किनला तेवढं प्रिझर्व करतोय का. इट इज SPF 50, प्रिव्हेंट्स टॅन अँड बूस्ट ग्लो. सो लेट्स सी वेदर इट प्रिव्हेंट्स द टॅन अँड बूस्ट माय ग्लो. प्लस इट हॅज विटॅमिन C अँड नियासिनामाइड. तर आता बघूया. ॲक्च्युली आम्हाला ते ट्रायल घ्यायचा होता एक पॅच टेस्ट करून, पण मी पॅच नाही आणलं. सो असेच वापरणार आता. अजिंक्य सनस्क्रीन. सो आपण ही सनस्क्रीन अजिंक्य पण वापरणार आहोत. लवकर लाव. अच्छा, तो नवीन वाला फॉक्सटेल वाला. एवढीशी सनस्क्रीन नसते लावायची. हे बघा केवढीशी सनस्क्रीन लावतो. अरे मी तर लावतो तरी आधी तर लावायचो पण नाही. एवढीशी सनस्क्रीन नाही लावत, अशी लावायची असते. बापरे, प्रत्येक 2-3 दिवसांनी मागवायला लागेल असं तर. सनस्क्रीन प्रोटेक्ट्स युअर स्किन. हे ना बॉईज लोकांना मजा वाटते. आणि आम्ही ह्याच्या करताना हा मास्क पण मागवलाय, स्किन रेडियन्स मास्क फॉक्सटेलचा. सो हा आपण अजिंक्यच्या फेसवर अप्लाय करणार. हो, सेपरेट रील बनवणार आहे मी. ठीक आहे. ओके, चलो चला मित्रांनो, लेट्स गो. ओके. सो तुम्हाला बोललो ना बेस्ट पार्ट. बघा आता इथून कसं बाल्कनी उघडली. समोरच पूल आहे. आता आम्ही डायरेक्टली पूल मध्ये चाललोय. ठीक आहे ना मनी. ओके. सो मानसीचं स्विमिंग बघा. दाखव तुझं स्विमिंग दाखव. माझं स्विमिंग. जेव्हा तुम्हाला स्विमिंग येत नाही तेव्हा असं स्विमिंग. तुला ना फ्लोट लावला पाहिजे, फ्लोट. आणि इथे आमचा बॉल आता खेळायला बॉल आणलेला आहे आम्ही त्या दादांनी. अजिंक्यला स्विमिंग येते म्हणून अजिंक्य मुद्दामून स्टंट मारून दाखवतोय. हे बघा, हे हॉटेल आहे पूर्ण असं. ये किती सेकंड लागले याला पोचायला? 30 सेकंड्स. 30 सेकंड्स. हे बघा, हे हॉटेल आहे. ही समोर आमची रूम आहे आणि हे असं रिसॉर्ट आहे. सो आता अजिंक्य मला शिकवणार आहे स्विमिंग. ये यार थकू स्विमिंग मध्ये. ओके मित्रांनो, वी आर ऑल सेट. आणि इकडे बर्थडे गर्ल रेडी होत आहे तिच्या डायसन बरोबर. तुला अजून किती वेळ लागणार आहे?
लवकर लवकर लवकर. वा 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 छान. एवढा बर्थडे गर्लचा ड्रेस आम्ही गिफ्ट केलाय तिला. सो फायनली आम्ही निघालो आहोत आणि आजचा डे 2चा टूर चालू झाला आहे. खूप टाइम झाला ऍक्च्युली बिकॉज आम्ही पूलला गेलो, मग रेडी व्हायला टाइम लागला, केस सेट करायला टाइम लागला आज पहिल्यांदा. आणि मी मला टाइम लागला म्हणजे इट वॉज अन ऑथेंटिक टाइम जिकडे मला केस वगैरे सेट करायचे होते म्हणून टाइम लागला. अदरवाईज मला आज हिला माफ केला. बर्थडे केले ना. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. तू बर्थडे केलेस ना तुला सोडला असं. चला इथे इमार आला यार. म्हणजे सगळं इमार इथे फर्स्ट टाइम मी इंडियामध्ये. इमार दुबई. आता इमार इंडियामध्ये इथे काहीतरी मोठा प्रोजेक्ट ह्यांचा येतोय बिसाइड्स क्लब महिंद्रा. नाईस. सो मजा आली आहे. सुरुवात मस्त झाली आहे. पूल से लेके फूड तक अभी. येस. पूल से लेके फूड तक. सो आज आमचं लोकेशन आहे द फेमस नलिनी काकू. येस. त्यांचं लोकेशन कोळीनबाई. खूप टाइमापासून जायचं होतं. So good food, then good mood, and then we will be going to. सो मला फोन येतोय आता. मी फोन उचलते. बाय. सो आपण आलो आहे कोळीनबाई रेस्टॉरंटमध्ये. खूप ऊन आहे आणि खूप गर्दी आहे. म्हणजे आज शुक्रवार असल्यामुळे ना खूप गर्दी आहे. हा बघा माझा बोर्ड कोळीनबाई रेस्टॉरंट. आणि नशिबाने एक टेबल भेटला आहे. अजिंक्य आत बसला आहे. मी फक्त व्हिडिओ शूट करायला बाहेर आली. जेवढा हाईप आहे तेवढा आता टेस्ट आणि क्वालिटी आपण बघू किती आहे ते कशी मिळते. तर त्याची एंट्री ही आहे. ही त्याची एंट्री आहे. नाउ लेट्स गो इनसाइड. त्यांच्या मसाल्यांची मार्केटिंग पण त्यांनी इथेच केली आहे. हा त्यांचा एंट्रन्स आहे. वेटिंग रूममध्ये टाइमपास होण्याकरता इकडे त्याने असं डेकोर वगैरेचं केलं आहे. फोट वगैरे ठेवली आहे. खूप बेसिक असं त्यांनी डिझाईन ठेवलं आहे. आय थिंक हे त्यांचं किचन आहे जिकडे ते लोक जेवण बनवतात फॉर यूट्यूब. ओव्हरऑल रेस्टॉरंट आहे त्यांचं. आम्ही स्टार्टिंगलाच टेबल घेतलंय आणि हा त्यांचा मेनू कार्ड आहे. हाफ एन आवर वेटिंग चालू आहे. एवढी गर्दी आहे इकडे. आता बघू फूड कसं आहे बिकॉज आम्ही आता प्रॉन्स थाळी मागवली आणि पापलेट थाळी मागवली. सो आता ऑर्डर आल्यानंतर कळलं आपल्याला की जेवण कसं आहे. अदरवाईज इथे खूप गर्दी आहे. सो ही आली आहे पापलेट थाळी. पापलेटची साईज खूप चांगली आहे, मोठी आहे. आणि इकडे अजिंक्यकडे आहे प्रॉन्स थाळी. प्रॉन्समध्ये या लोकांनी प्रॉन्स मसाला नाही दिला आहे. सो लेट्स सी आता कशी आहे ना अजिंक्य. आम्ही कोलबी खाल्ली, प्रॉन्स खाल्ला, प्रॉन्सची थाळी घेतलेली, पापलेट पण खाल्ला. मस्त येतं. भाकरी एकदम पातळ आहे बघा, एकदम पातळ, म्हणजे अशी लगेच तुटते. खूप छान आहे, टेस्ट पण चांगली आहे. फक्त मला कन्सेप्ट नाही कळलं की पापलेटच्या थाळीमध्ये ते लोक ग्रेव्हीमध्ये पण प्रॉन्सची ग्रेव्ही दिली. आता ते चुकून झालं आहे का देतात ती लोक ते माहिती नाही. पण ओव्हरऑल इट इज अ गुड एक्सपिरियन्स. वन टाईम यू कॅन कम डेफिनेटली. सो आमची प्रॉन्स थाळी खाऊन झाली आहे, पापलेट थाळी खाऊन झाली आहे. हां, पापलेट खूप मोठं होतं, छान होतं. वन टाईम विजिट डेफिनेटली यू कॅन कम. आता मोदक खायला आम्ही ॲक्च्युली आम्ही आमच्या टेबलवरनं उठलो आहे. एवढी इतकी गर्दी आहे ना इकडे. आय डोंट नो, फ्रायडे सॅटर्डे संडे वीकेंड असल्यामुळे आहे किंवा उद्या आय थिंक UK US ला पण सुट्टी आहे म्हणून कदाचित लोक आली आहेत. सो खूप गर्दी आहे आणि वन टाइम आहे, तुम्ही या आणि चांगला एक्सपिरियन्स. डेफिनेटली यू कॅन ट्राय.
बेस्ट पार्ट त्यांचा जो राईस ते हे आहे ना देण्याची पद्धत, ते आपण जसं पंगतमध्ये जेवतो ना तशी ती राईस देतात, म्हणून राईस वेस्ट नाही होत. युजली थाळीमध्ये राईस कंपल्सरी असतो ना, तसं इकडे नाही, इथे वेस्ट नाही होत. भाकरी एक्स्ट्रा देऊ देतात ती लोक. हां, रस जो युजली संपतो तो हे पण देतात. आता आम्ही मोदक फक्त खायला थांबलोय आणि आम्ही टेबलवर ह्या करता उठलो की म्हणलं बाकीच्या लोकांना टाईम मिळू दे, बिकॉज ती लोक हे हाफ एन आवर वेटिंगमध्ये. ॲज युजल आय एम लकी की मला बसल्या टेबल मिळालं. सो आता लेट्स सी नेक्स्ट काय आता आमचा ट्रिपचा प्लॅन. सो आता मोदक खातोय आणि इतका अजिंक्यला नाही आवडला मला. मी मोदक प्रेमी आहे, असं मोदक खाल्ल्या समजतं मला. ओ हां, मग काय पण मला असं आय थिंक मोदक हॅपी बर्थडे. सो आपल्यावरून मेलडी काकू आहे. खूप छान होतं जेवण तुमच्याकडे आणि पापलेटची तुमची जी साईज होती ती पण खूप छान होती. सो आम्हाला खूप आवडलं. सो तुम्ही सगळ्यांना सांगा मानसी पाटील ऑफिशियल हे पेज फॉलो करा. तुम्ही मानसी पाटील हे पेज फॉलो करा. थँक्यू. सो वी आर बॅक इन कार. केवढं ऊन आहे, म्हणजे मी जे काय केस वगैरे रेडी केले होते सगळं खराब झालं. एवढं ऊन आहे इकडे. छान आहे. आणि आम्ही नलिनी काकूला भेटलो. लकीली त्या भेटल्या आम्हाला आणि मला मी त्यांचा मसाला बनवला. मम्मी म्हणाली मसाला सो छान होतं जेवण. ओव्हरऑल ग्रेट एक्सपिरियन्स. डेफिनेटली यू कॅन कम. पण ना मेजर वीकेंडचा अजिबात येऊ नका, खूप गर्दी असते. आणि पार्किंग नाही मिळणार. पार्किंगचं तर ठीक आहे, त्यांची आहे सोय ती लोक. अरे पण ते पण तिकडे तर जास्त जागा नाही. हा का? पण ती लोक करतायत सोय, पार्किंगची ती लोक सोय करतायत. आणि काका म्हणजे त्यांचे जे हस्बंड आहेत ते खूप असे फुल फ्लेज. पण ट्राय करा वीकडेलाच यायला, ते बेस्ट आहे. हां, वीकडेला या, बिकॉज वीकडे मध्ये तुम्हाला गर्दी नाही भेटणार. लकीली मला मी पोचल्या समोरचं टेबल खाली होतं, 2 जणांचं मी जाऊन बसली. सो म्हणून मला काय असं गर्दीचं हे नाही मिळालं. अदरवाईज पीपल आर वेटिंग हाफ एन आवरसाठी लोक वेट करतात. सो ओव्हरऑल मस्त एक्सपिरियन्स होता, आवडलं मला. झालं अलिबाग. आता आम्ही नागाव बीचला चाललोय जस्ट टू एक्सप्लोर काय आहे तिकडे. नागाव बीचला चाललोय. माझे फ्रेंड्स म्हणतात की किहिम बीचला जाऊन वॉटर स्पोर्ट्स कर. त्याला राईड पाहिजे का बोलतो. चल तू चालव तुझं. स्वतः आम्ही आलोय वर्सोली बीचला आणि पण खूप गर्दी आहे. खूप चांगली जागा आहे ऍक्च्युली, तू निवांत बसू शकतो आणि सनसेट बघता येईल. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो सनसेट. सी मस्त सनसेट बघू शकतोय. मस्त पाणी आहे आणि सगळे लोक इथे मजा करतात आणि तिकडे पक्ष्यांचा थवा पण छान चाललाय. हो नाईस. किती छान आहे हा व्ह्यू आहे बघ अजिंक्य. पक्ष्यांचा थवा, पाणी, एक बोट आणि हा आपला सनसेट. हा बघ किती मस्त व्ह्यू आहे. मस्त आला खरंच. आता मी आहे 96 चीटिंग करून नाहीये आणि अजिंक्य आहे 31 हॅपी बर्थडे. आणि मला फक्त एकच साप क्रॉस करायचा. ठीक आहे, तुझा बर्थडे म्हणून तुला 5. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 1 2 2 4 1 2 3 4 चीटिंग केली यार. मी दोनदा जिंकली.
चालेल ठीक आहे दोनदा जिंकले. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Mansi. Happy birthday to you. ठीक आहे बर्थडे गिफ्ट. कधी घेतलंय सगळं? किती क्यूट आहे ड्रेस यार. So day 3 we are checking out. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि अजिंक्य सकाळ सकाळ पण सेकंड लॅडरच्या गेम मध्ये बर्थडे वीक हारलेला हॅपी बर्थडे. आहे. बर्थडे वीक म्हणून मी हिला जिंकून सो देतोय. परत मी जिंकली. ऍक्च्युली काय झालं, सकाळ सकाळ मी विचार केला निघण्या आधी एक गेम हो जाणे आम्ही त्या क्लब मधनं इकडे घेऊन आलेलो बोर्ड गेम रूमवर. आणि अजिंक्यने पहिले मी जिंकली, मग तो जिंकला. त्याला असं वाटलं की टाय हो गया तो शायद अभी मैं जीत जाऊंगा, पण असं नाही झालंय. आणि मी पण जिंकलेलो आहे यार. जिंकली. चिटिंग जाम करते तुम्ही बघाल तुम्ही व्हिडिओ मध्ये तर बघितलं असेल. सो ती काय करत होती, हिनी सरळ सांगितलं आज मला काही नाही करत 2-2, होती. 4-4 असं पुढे करत होती मुद्दामून. मला असं लक्ष काही नसताना नव्हतं करत. असं काही नव्हती करत. हा हरला आहे आणि मी जिंकली आहे. आणि अशाच तऱ्हेने आमचा अलिबाग टूर वाइंड अप होत आहे. सो नाउ वी विल बी ट्रॅव्हलिंग बॅक टू मुंबई बाय रोडवेज. सो आता आम्ही जेटीने नाही जाणार. कारण गाडीचा पण बर्थडे होता ना, तिच्याबरोबर सेलिब्रेट नाही केला आम्ही. गाडीचा बर्थडे होता सो आम्ही केक आणलाय. ये बड़ी अच्छी बात कही आप. By the way, don't forget to follow our page, Instagram page that is Mansi Patil Officials and YouTube page that is Mansi Patil Officials. आणि ढेर सारा प्यार हमें देते रहो. And yes, send to your friends, your family and make them follow our video, our YouTube channel and subscribe us. Thank you. Bye bye. See you next time.